मुंबईकरांचा प्रवास आधीच जीवघेणा असताना मध्य रेल्वेनं एक धक्कादायक निर्णय घेतलेला आहे। रेल्वेनं लोकलमध्ये 100 कंत्राटी फेरीवाल्यांना अधिकृतपणे विक्रीची परवानगी दिली आहे। आपण थेट जाऊया प्रतिनिधी नितीन बेनेकर यांच्याकडे। नितीन, आपण पाहतोय मुंबईकरांचा ऑलरेडी जीवघेणा प्रवास या लोकलमधनं सुरू आहे आणि अशातच मध्य रेल्वेने एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय, म्हणजे 100 फेरीवाल्यांना अधिकृतपणे लोकलमध्ये विक्री करण्यास त्यांनी परवानगी दिली आहे। काय प्रतिक्रिया? मॅडम, विशेष म्हणजे जर आपण बघितलं की परिस्थिती खूपच धक्कादायक आहे। म्हणजे लोकलमध्ये दरवर्षी 2,500 पेक्षा प्रवाशांचा अपघात होतो, ज्यामध्ये 2,000 पेक्षा जास्त प्रवाशांचा मृत्यू होतो, तितकेच जखमी होतात आणि जवळपास तितकेच म्हणजे जखमी होतात। म्हणजे 2023 मध्ये अशी सुविधा काढण्यात आलेली होती, त्यावेळी प्रवासी संघटनेने सुरक्षेचा प्रश्न आणि गर्दीचा मुद्दा उपस्थित करत तीव्र विरोध केला होता आणि रेल्वेच्या प्रक्रिया त्यानंतर थांबवण्यात आली होती। मात्र आता 2 वर्षानंतर ही पुन्हा प्रक्रिया केली आणि एक कंत्राटदाराची नियुक्ती केलेली आहे आणि या कंत्राटदाराला सीएसएमटीचे कल्याण आणि सीएसएमटीचे पनवेल हार्बर आणि मुख्य मार्गावर प्रत्येकी 50-50 कंत्राटी फेरीवाले नियुक्त करण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे आता पुन्हा एकदा प्रवासी संघटनेने याचा विरोध केलेला आहे। अगोदरच प्रवाशांना चढण्यासाठी जागा नसते आणि नक्कीच नितीन, धन्यवाद या सविस्तर आढाव्यासाठी। आपण पाहतोय 2023 मध्ये प्रवासी संघटनांच्या विरोधानंतर हा निर्णय मागे घेण्यात आलेला होता, मात्र आता पुन्हा एकदा 100 फेरीवाल्यांना अधिकृतपणे मुंबई लोकलमध्ये विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे।